कॉर्पोरेट जगातलं क्रूर वास्तव आणि तुमची सुरक्षा. कॉर्पोरेट जगातलं क्रूर वास्तव आणि तुमची सुरक्षा या विषयावर आज आपण बोलणार आहोत. काय? तुम्हाला एक छोटीशी कहाणी सांगतो आणि नंतर सुरुवात करू आपण. इलॉन मस्क आणि त्या कामगाराची एक गोष्ट. तुम्हाला वाटतं का तुमची कंपनी तुमच्यावर प्रेम करते? आता कथेला सुरुवात करू. बघा, इलॉन मस्क यांच्या पी मॅरी बेथ ब्राउन यांची ती प्रसिद्ध गोष्ट आहे. तिला पगारवाढ तिनं एकदा पगारवाढ मागितली आणि जर तसं केलं नाही तर ती नोकरी सोडण्याची तिनं मग इलॉन मस्क यांनी काय केलं, तिला 2 आठवड्याच्या सुट्टीवर पाठवलं. हे बघण्यासाठी की तिच्या नसण्यानं कंपनीचं काम थांबतं का? याच्यातून निष्कर्ष काय निघाला, जेव्हा ती परत आली तेव्हा इलॉन मस्क यांनी जेव्हा ती परत आली तेव्हा इलॉन मस्क यांना जाणीव झाली की तिच्याशिवाय काम चालू शकतं. तिच्याशिवाय काम चालू शकतं. त्यांनी तिला कामावरून काढून टाकलं. आता मित्रांनो, इथं भावनांना जागा होती का? इथं फक्त युटिलिटी, उपयोगिता महत्त्वाची आहे. तुमची किंमत तोपर्यंत आहे जोपर्यंत तुमच्यामुळं कंपनीला नफा वाढतोय. आता उदाहरण घ्यायला गेलं, ऑरकॉल आणि मोठ्या कंपनीचे ले ऑफ्स. आत्ता चालू घडामोडीमध्ये ना, ऑरकॉलनं 30,000 कर्मचारी काढले. सकाळी 6 वाजता मेल येतो आणि तुमची नोकरी जाते. यामागचं कारण काय कंपनीने दिलं? कंपनीला AI म्हणजे ओपन AI, मेटा, एनव्हिडिया मध्ये गुंतवणूक करायची आहे. आता त्यांना नवीन तंत्रज्ञानासाठी पैसा हवा आहे आणि तो पैसा येणार कुठून? तुमच्या पगारातून वाचवला जाणार. थोडाफार पैसा वाचवायला बघते कंपनी. मग तो वाचवण्यासाठी कामगारांनाच काढून टाकलं. हा आता याच्यावरून काय घ्याल? कंपनीला तुमच्या घराचा हप्ता, तुमच्या मुलाचं शिक्षण आणि तुमच्या भविष्याची काळजी नसते. त्यांना फक्त त्यांचं बॅलन्स शीट, त्या बॅलन्स शीटची काळजी असते. हे लक्षात घ्या. कंपनीचा खरा हेतू काय माहिती आहे का? नफा की सेवा? तुम्हाला काय वाटतं? बघा, गैरसमज दूर करा. लोक म्हणतात ही कंपनी आमची आहे, हे आमचं कुटुंब आहे. हे सर्वात मोठं खोटं आहे. व्यावसायिक सत्य काय माहिती आहे का? कोणतीही कंपनी समाजसेवा करण्यासाठी नसते. तिचा एकमेव हेतू असतो जास्तीत जास्त नफा कमवणे. आणि कठोर वास्तव काय माहिती आहे का? ज्या दिवशी तुमच्या पगारापेक्षा कंपनीला मिळणारा नफा कमी होतो ना, त्या दिवशी तुम्ही त्यांच्यासाठी लायबिलिटी बनता, ओझं. थोडक्यात समजून घ्यायला गेलं तर. मग तुम्ही 10 वर्ष काम केलेले असो किंवा 20 वर्ष, ते एका मिनिटात तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवतील. आणि हे वास्तव आहे. अनेक वेळा दाखवलेलं आहे. तुमचं अस्तित्व आणि संपूर्णता. आता प्रश्न विचारा स्वतःला, जर उद्या सकाळी मला कामावरून काढलं तर मी किती महिने आर्थिक चिंता न करता जगू शकतो? हा स्वतःला प्रश्न प्रत्येक वेळा विचारायला पाहिजे. आर्थिक शिस्त, तुमच्याकडे किमान 6 ते 12 महिन्याचा इमर्जन्सी फंड असायला हवा. स्वतःची ओळख निर्माण करा. कंपनीत काम करताना तुमची ओळख फक्त एका डेझिग्नेशन पुरती मर्यादित ठेवू नका. तुमचे स्वतःचे काहीतरी अस्तित्व निर्माण करा. आता कौशल्य विकास, फक्त कंपनीचे काम शिकू नका. असे काहीतरी शिका जे उद्या कंपनी नसली तरी तुम्हाला पैसे मिळवून देईल. आता माणसाची वृत्ती आणि पैशाचं महत्त्व कसं आहे तुम्हाला सांगतो. मानवी स्वभाव, लोक तुमचा फायदा बघून जवळ येतात आणि तोटा दिसताच लांब जातात. हे ऑफिसमध्येही घडतं. तुम्ही नोकरीवरून गेल्यावर तुमचे जुने सहकारी तुमचा फोन सुद्धा उचलणं बंद करतील, हे लक्षात घ्या. आता पॉवर, शक्ती कशी काय निर्माण कराल? समाज आणि संकटात तुमची ताकद तुमच्या ज्ञानावर आणि तुमच्या गाठीशी असलेल्या पैशावर अवलंबून असते. आणि पैसा नसेल ना, तर कोणीही तुम्हाला किंमत देणार नाही, हेही तेवढंच वास्तव आहे. आता काय करायचं मग याच्यावर? याच्यावर सिंपल आहे. याच्यावर सरकार काय करेल किंवा कोण काय करेल याची अपेक्षा नका ठेवू. तुम्ही उपाशी झोपला तर कोणालाच काही फरक पडणार नाही. त्यामुळे कंपनीवर अवलंबून राहू नका. सरकारवर अवलंबून राहू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. मिळणाऱ्या पैशातील काही भाग भविष्यासाठी सुरक्षित ठेवत चला. स्वतःची ब्रँड व्हॅल्यू बनवा. संकट कोणालाही विचारून येत नाही, पण जेव्हा ते येतं
तेव्हा तुम्ही रडत बसण्यापेक्षा लढण्याची तयारी असायला हवी. तुमची काळजी फक्त तुम्हीच घेऊ शकता. कंपनी नाही घेणार तुमची काळजी. सरकारच घेत नाही. कंपनी कशी काय घेईल? हे लक्षात घ्या. आणि नोटीस पिरियडचा भ्रम आहे की वास्तव आहे? बऱ्याच लोकांना असं वाटतं, की मला काढायचं झालं तर कंपनी 1, 2, 3 महिन्याची नोटीस देईल. पण आता तो जमाना गेला. आता इन्स्टंट टर्मिनेशन आलंय. कंपन्या इन्स्टंट टर्मिनेशनकडे वळाल्या पण आहेत. जेव्हा कंपनीचा फायदा धोक्यात दिसतो, तेव्हा ती तुमचा नोटीस पिरियड विकत घेते पैसे देऊन. लगेच का मारून काढते, जेणेकरून तुम्ही डेटा चोरी करू नये किंवा ऑफिसमध्ये नकारात्मकता पसरू नये. प्रेक्षकांसाठी यातून बोध काय? तुम्ही कंपनीला नोटीस देता, पण कंपनीला नोटीस देता, पण कंपनी तुम्हाला नोटीस देईल असं नाही. त्यामुळे तुम्ही बॅग कायम तयार ठेवायला पाहिजे. स्किल आणि एक्सपायरी डेट. ओरकोलनं लोकांना का काढलं माहीत आहे? कारण त्यांना AI आणि क्लाउडमध्ये गुंतवणूक करायची. याचा अर्थ जुन्या तंत्रज्ञानावर काम करणारे लोक आता त्यांच्यासाठी कालबाह्य झाले आहेत. आता मुद्दा काय आहे? तुमचा अनुभव किती वर्षाचा आहे, यापेक्षा तुमचं ज्ञान किती अपडेटेड आहे, यालाच किंमत आहे. आता यातून काय बोध काय घ्याल? जर तुम्ही गेल्या 6 महिन्यात काही नवीन शिकला नसाल, तर तुम्ही धोक्याच्या रेषेत आहात. कंपनी तुम्हाला अपडेट करत नाही. तुम्हाला स्वतःच अपडेट व्हावं लागतं. लायबिलिटी विरुद्ध असेट. कंपनीच्या नजरेतून स्वतःला बघायला शिका. ज्या दिवशी तुमचा पगार कंपनीच्या नफ्यापेक्षा जास्त जड वाटू लागतो ना, त्या दिवशी तुम्ही त्यांच्यासाठी लायबिलिटी बनता. तुमच्या कामाचं मोजमाप पैशात करा. तुम्ही कंपनीला किती कमवून देताय आणि कंपनी तुम्हाला किती देते, हा हिशोब मांडायला शिका. इमोशनल ब्लॅकमेलला बळी पडू नका. कंपन्या अनेकदा आम्ही एक टीम आहोत, आम्ही एक कुटुंब आहोत, असं म्हणून तुमच्याकडून जास्तीत जास्त ओव्हरटाईम मोफत करून घेतात. हे एक प्रकारचं कॉर्पोरेट जाळ आहे. जेव्हा तुम्ही आजारी असता किंवा कुटुंब संकटात असतं, तेव्हा ही फॅमिली गायब होते. कुठं जाते ही फॅमिली? तेव्हा एकही मदतीला येत नाही. प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफमध्ये एक भिंत ठेवा. कंपनी तुमचं आरोग्य किंवा कौटुंबिक वेळ पणाला लावू नका. कारण शेवटी तुम्ही त्यांच्यासाठी फक्त एक कर्मचारी आणि कर्मचारीच आहात. प्लॅन बीची ताकद. फक्त एका उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून राहणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. तुमची नोकरी हा तुमचा प्लॅन ए आहे. पण प्लॅन बी, उदाहरणार्थ छोटा व्यवसाय, फ्रीलान्सिंग, गुंतवणूक, शेती किंवा स्वतःचे कौशल्य तयार असणं गरजेचं आहे. तुमचा प्लॅन बी इतका भक्कम असला पाहिजे की उद्या जर प्लॅन ए बंद झाला, म्हणजे नोकरी गेली, तर तुमच्या घरातील चुलीतली आग विझणार नाही. याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ती सरकार घेणार नाही आणि एखादा नेता घेणार नाही. हे लक्षात ठेवा. तुम्हालाच घेणं आहे.